अतिशय क्रूर घटना घडली आहे. म्हणजे देशाला काळिमा फासणारी घटना आहे आणि केलंय कोणी तर सत्ताधाऱ्यांनीच केलेलं आहे. साहजिकच आहे, जो कोणी व्हिडिओ पाहत असेल त्याला असं वाटत असेल की विरोधी पक्षाच्या बाजूने असेल म्हणून बोलत असेल, पण आयुष्यात कधीतरी पक्ष राजकारण बाजूला ठेवून फक्त आणि फक्त माणुसकी म्हणून बघावं लागतं. ही दृश्य तुम्हाला दिसत असतील. महिलांवर असे हात उचलले गेलेत, एखाद्या महिलेला असं मागून पोक करण्यात आलंय काडी घेऊन. असं आपल्या बहिणीसोबत, आपल्या बायकोसोबत, आपल्या आईसोबत घडलं तर आपण खपवून घेऊ का? नाही घेणार. पण आपल्याला सवय आहे की जोपर्यंत दुसऱ्याच्या घराला आग लागली तोपर्यंत आपण आत शेकतो. मग तीच आग जेव्हा आपल्या घराला लागते तेव्हा आपल्याला कळतं की नक्की काय झालंय. पण आजचा विषय तो नाहीये. आजचा विषय असा आहे की आता चालू आहे 2026 मध्ये आपल्या पार्श्वभागावर यांनी बांबू मारलेले आहेत. आपल्या पार्श्वभागाला यांनी चांगलंसं शेकवलेलं आहे. 2027 मध्ये सुद्धा हे असंच करणार, 2028 मध्ये सुद्धा हे असंच करणार. आणि मग वर्ष येणार निवडणुकांचं 2029 मध्ये हे आपल्याला छान असं स्कीम आणणार. 1500 रुपये महिन्याला पडणार, लाडकी बहीण योजनेसारख्या स्कीम येणार, कर्जमाफी बोलणार, मोठ्या मोठ्या पैशाचे आकडे आपल्या समोर ठेवण्यात येणार आणि आपण पुन्हा एकदा त्या सर्व भ्रमाला फसणार आणि यांना मतदान करणार. हो, आपण करणार. कारण आपण आता गेंड्याच्या कातडीचे झालोय. म्हणजे आपल्याला कितीही कोणी दुखावलं, आपल्या समाजाला, आपल्या माणसांना, आपल्या शिक्षणाला, आपल्या हक्कांना कितीही कोणी हिसकावून घेतलं तरी आपल्याला आता सवय झालीये शांत बसायची, ऐकायचं, काही बोलायचं नाही. आणि याचाच फायदा हे राजकारणी घेतायत. तुम्ही बघा ना, 2026, 27, 28 फटक्यावर फटके पडणार आणि जसं 2029 येणार पुन्हा हे लोक प्रोपागंडा पसरवायला सुरुवात करणार. हे लोक पुन्हा जाहिराती करणार, चांगल्या चांगल्या स्कीम आणणार, चांगलं चांगलं बोलणार आणि आपली माणसं, साधी बोळी माणसं 500 रुपये पर वोट, 1500 रुपये पर वोट, 2000 रुपये पर वोट, 100 रुपये पर वोट विकली जाणार आणि आपली मतं आणि लोकशाही त्याच वेळी विकणार आणि 2029 नंतर पुन्हा 30 मध्ये फटके खायला सज्ज होणार. सुधारायची वेळ आली आहे. या घटनांना लिहून ठेवा तुमच्या घरात जर वही असेल तर. कारण सोशल मीडियावर या घटना कितीतरी पसरत असतात, पण नवीन ट्रेंड आला की या घटना विसरल्या जातात. जे झालं ते व्हायला नको होतं आणि जे वर्ष मी तुम्हाला सांगितलेत हे लक्षात ठेवा. 2026, 27, 28 फटके खायचे वर्ष आहेत. 29 मध्ये पुन्हा एकदा स्कीम येणार आणि आपण मतदान करणार.